ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ. ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ. ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ अंजना सुहास माने, सरकारी आदर्श मराठी मुलांची शाळा कंगराळी खुर्द, केंद्र कंगराळी केज, शैक्षणिक जिल्हा बेळगावी, शैक्षणिक पात्रता MA-DL. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी वर्गासाठी विषय विज्ञान या विषयाचा आज अभ्यास करणार आहोत. यामध्ये पाठाचे नाव आहे तंतू ते वस्त्र. तंतू ते वस्त्र भाग 2. आपण तंतू ते वस्त्र भाग 1 यापूर्वीच या भागाचा अभ्यास केलेला आहे. त्यातीलच भाग 2 आज आपण पाहणार आहोत. भाग 1 तंतू ते वस्त्र भाग 1 या पाठावरील काही प्रश्न मी तुम्हाला आता विचारणार आहे आणि त्याची उत्तरं तुम्ही द्यायची आहे. बघा, पहिला प्रश्न आहे प्राणीज तंतू कोणते? तर प्राणीज तंतू भाग 1 मध्ये हा भाग आपण शिकलेला आहात. प्राणीज तंतू कोणते? सांगा बघूया कोणते प्राणीज तंतू. थोडासा विचार करा. तर लोकर आणि रेशीम हे काय आहेत? प्राणीज तंतू आहेत. प्रश्न दुसरा आहे घोंगडे कशापासून बनवितात? बघा, घोंगडं जे आहे, घोंगडी असं आपण म्हणतो, ते कशापासून बनवलं जातं? तर ते मेंढीच्या केसापासून बनवले जातं. प्रश्न तिसरा आहे बकरीच्या केसापासून काय बनवितात? प्रश्न तिसरा काय आहे? बकरीच्या केसापासून काय बनवितात? तर बकरीच्या केसापासून लोकर बनवली जाते. प्रश्न चौथा आहे लोकरीपासून काय काय बनवितात? बघा, लोकर जी आहे त्याच्यापासून काय काय कोणत्या वस्तू बनवितात? तर लोकरीपासून स्वेटर, स्कार्फ, मफलर, हातमोजे, पायमोजे इत्यादी अशा अनेक बऱ्याचशा वस्तू लोकरीपासून बनवल्या जातात. पुढचा प्रश्न आहे कापडाचे प्रकार कोणकोणते? बघा, आपण भाग 1 मध्ये आणि इयत्ता 6वी मध्ये देखील आपण तंतू ते वस्त्र हा भाग पाहिला आहात. त्याच्यामध्ये आपल्याला कापूस आणि ताग याविषयीचाही अभ्यास झालेला आहे. त्याच्यावरून आपण कापडाचे प्रकार सांगू शकता की सुती कापड, रेशमी कापड, नायलॉनचे कापड, टेरिकॉटचे कापड, त्याचबरोबर पॉलिस्टरचे कापड असे काय आहेत कापडाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर आज आपण या कापडांच्या प्रकारापैकीच एक असलेला रेशीम जो आहे त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की रेशीम आणि रेशीमचे जे धागे आहेत ते धागे तुम्हाला या ठिकाणी चित्रामध्ये दिसत आहेत. वेगवेगळ्या रंगामध्ये हे धागे आहेत आणि ते धागे तुम्ही चित्रामध्ये पाहत आहात. तुम्ही घरी सुद्धा काय रेशीम जो आहे किंवा रेशीमचे तंतू जे आहेत किंवा रेशीम कापड जे आहे तुम्ही घरी सुद्धा पाहिला असता. तुमची आई, मावशी, आजी यांच्याकडे जर तुम्ही विचारलात की रेशमी साडी, तर तुम्हाला नक्कीच तुमच्या घरामध्ये काय असतील? रेशमी साड्या पाहायला मिळतील. मग त्या साड्यांना किंवा त्या कापडाला तुम्ही काय करायचं आहे? स्पर्श करून पाहायचं आहे. रेशीम जे आहे हे चमकदार, मऊ, काही रेशीम हे खरबरीत असू शकते. त्यानंतर आपण पुढे पाहूया रेशीम तंतू जे आहेत हे रेशीम तंतू हे काय आहेत? प्राण्यांच्या पासून मिळणारे प्राणीज तंतू आहेत. त्याचबरोबर रेशीम जी आहे ही रेशीम किड्यांपासून आपल्याला रेशीम तंतू मिळतात किंवा रेशीम किडे जे आहेत त्याच्यापासून रेशीम तंतू तयार केले जातात.
म्हटलं आहे, आता हे जे रेशीम किडे आहेत त्या रेशीम किड्यांचे काय केलेलं आहे, त्यांची जोपासना करून त्यापासून रेशीम मिळवतात. बघा, रेशीम किड्यांची जोपासना केली जाते, म्हणजे त्यांना सांभाळलं जातंय, त्यांचं पालन पोषण केलं जातंय आणि त्यानुसार त्यांच्यापासून रेशीम मिळवतात. आणि ही जी प्रक्रिया आहे यालाच रेशीम किड्यांचे संगोपन असे म्हणतात. रेशीम किडे जे आहेत, रेशीम किड्यांचे संगोपन जे आहे तो एक व्यवसाय म्हणून केला जातो आणि त्यानुसार रेशीम तंतू तयार केले जातात आणि रेशीम धागे बनवतात आणि त्या रेशीम धाग्यापासून रेशमी कापड तयार केले जाते आणि त्या रेशमी कापडाचा उपयोग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असतील किंवा वेगवेगळे प्रकारचे रेशमी कपडे तयार करण्यासाठी या रेशीम तंतूचा उपयोग केला जातो. आता आपल्याला पाहायचं आहे की रेशीम किड्यांचा जीवन इतिहास. बघा विद्यार्थ्यांनो, आपल्याला जे रेशीम किडे आहेत त्यांचा जीवन इतिहास आपल्याला पाहायचा आहे. तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल की या ठिकाणी एक चित्र दिसत आहे स्क्रीनवर. त्याच्यामध्ये रेशीम पतंगाची मादी आहे, त्याचबरोबर बाणाच्या सहाय्याने दाखवलेलं आहे. बघा, खाली बाण केलेला आहे, त्यानंतर पुढे आहे अंडी. रेशीम पतंगाची मादी काय आहे, पुढच्या चित्रामध्ये काय आहे, अंडी घालते. त्याच्यानंतर त्याच्या पुढे आहे रेशीम किडा आणि त्यानंतर पुढची चौथी अवस्था जी आहे ती आहे कोशावस्था. अशा प्रकारे काय आहे, या रेशीम किड्यांचा जीवन इतिहास आहे. आता आपण यातील एक एक टप्पा पाहायचा आहे. त्यातील पहिला आहे रेशीम पतंगाची मादी. बघा, तुम्ही फुलपाखरू बघितले असणार किंवा या रेशीम पतंगाच्या जातीतले म्हणजे पंख असलेले जे कीटक आहेत ते सगळे कीटक एकसारखेच असतात. याच्यामध्ये रेशीम किडा जो आहे त्याची मादी सुद्धा ही काय आहे, एखाद्या या फुलपाखराप्रमाणेच आहे आणि त्याला रेशीम पतंग असं म्हटलेलं आहे. ही जी रेशीम पतंगाची मादी आहे ती नर आणि मादी असे काय आहे, त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, नर आणि मादी. त्यानंतर ही जी रेशीम पतंगाची मादी आहे ती मादी काय करते तर शेकडो अंडी घालते. दुसरी अवस्था काय आहे, शेकडो अंडी ती मादी रेशीम पतंगाची मादी ही शेकडो अंडी घालते. त्यानंतर ही अंडी उबवल्यानंतर त्याच्यातून काय होतात, छोटे छोटे हे रेशमी किडे बाहेर पडतात आणि असंख्य म्हणजे शेकडो असे हे काय केलेले असतात, रेशमी किडे बाहेर पडलेले असतात. मग हे रेशीम किडे जे आहेत हे काय करतात तर मलबेरीची पानं म्हणजे तुतीची पानं, तुतीचं झाड तुम्ही बघितलं असणार, त्या तुतीची पाने खाऊन काय होतात, ही रेशीम किडे जे आहेत हे मोठे मोठे होत जातात आणि त्यानंतरला मोठे झाल्यानंतर ते आपल्या भोवती कोश विणू लागतात, एक जाळं विणू लागतात. मग हे जे रेशीम किडे आहेत हे 1 महिन्याच्या कालावधीनंतर त्यांच्या तोंडातून काय होतात, रेशमी तंतू बाहेर पडायला लागतात आणि ते आपलं जे डोकं आहे ते डोकं इंग्रजी 8 या अक्षराप्रमाणे ते डोकं हलवतात आणि मग त्याच्यातून जो तंतू बाहेर पडत असतो तो तंतू बाहेर आल्यानंतर काय होतो, चिकट होतो आणि तेच काय आहेत, रेशमी तंतू आहेत आणि त्या तंतूच्या सहाय्याने ते काय करतात, आपल्या सभोवती जाळे गुंडाळतात. तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे की रेशीम किडा जो आहे तो एका जाळ्यामध्ये गुरफटलेला आहे. त्याच्या सभोवताली सगळं काय झालेलं आहे, एक जाळी तयार झालेली आहे आणि या जाळ्यामध्ये तो काय होतो, स्वतःला गुरफटून घेतो आणि एक कोश तयार करतो आणि त्यालाच कोशावस्था असं म्हटलेलं आहे. ही जी चौथी अवस्था आहे ती आहे कोशावस्था. या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे कोशावस्था. अशा प्रकारे तो कोश तयार करतो आणि हे जे त्या रेशीम किड्याच्या तोंडातून जे तंतू बाहेर पडत असतात ते जे तंतू आहेत ते प्रोटीन पासून बनलेले असतात. बघा विद्यार्थ्यांनो, हे जे तंतू आहेत हे कशापासून बनलेले असतात तर ते प्रोटीन पासून बनलेले असतात.
तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की पूर्णपणे गुरफटलेला हा रेशीम किडा त्या जाळ्यामध्ये पूर्णपणे गुरफटलेला असतो आणि त्यालाच कोशावस्था किंवा कोश किंवा त्याला इंग्लिशमध्ये कोकून असं म्हटलेलं आहे. मग त्यानंतरला काय होतंय तर त्याच्या आतमध्ये त्या कोकूनच्या त्या कोशावस्था किंवा त्या कोशाच्या आतमध्ये जो रेशीम किडा आहे त्याचं रूपांतर मादीमध्ये रेशीम पतंगाच्या मादीमध्ये किंवा नरमध्ये रूपांतर होण्यास सुरुवात होते आणि नंतरला काय होतं तर त्या रेशीम पतंगाची मादी त्या कोशातून बाहेर पडते. अशा प्रकारे काय आहे हा जीवन इतिहास आहे, रेशीम किड्यांचा जीवन इतिहास आहे. मग त्यानंतर हे जे रेशीम आहे या रेशीमची काय आहे ते वेगवेगळे प्रकार आहेत. बघा रेशीमची आपल्याला बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रेशीम आपल्याला बाजारामध्ये पाहावयास मिळते. त्याच्यामध्ये एक आहे टसार रेशीम. कोणती आहे? टसार रेशीम. त्यानंतर त्याचं चित्र तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे बघा, टसार रेशीम. त्यानंतर दुसरी आहे मुगा रेशीम. दुसरी कोणती आहे? मुगा रेशीम. आणि तिसरी आहे कोसा रेशीम. तिसरी आहे कोसा रेशीम. आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रेशीम आपल्याला पाहावयास मिळते आणि हा एक व्यवसाय म्हणून सर्वत्र रेशीम उद्योग मोठ्या प्रमाणात काय करतात सुरू केलेला आहे, ज्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असते. हे आहेत रेशीमचे प्रकार. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे रेशीम किड्यांची निपज किंवा रेशीम किड्यांचं पुनरुत्पादन जे आहे ते कशा प्रकारे होतं, रेशीम किड्यांची जोपासना कशी होते आणि पुन्हा रेशीम किड्यांची निपज किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हे जे रेशीमचे प्रकार आहेत त्यांची निपज कशी केली जाते हे आता आपण पाहायचं आहे. बघा पहिला आहे रेशीम किड्यांची मादी ही एकाच वेळी शेकडो अंडी घालते. तुम्ही रेशीम किड्यांची मादी तुम्ही आताच मी तुम्हाला दाखवले चित्रामध्ये. आता पण तुम्हाला समोर स्क्रीनवर एक चित्र दिसत आहे, त्याच्यामध्ये रेशीम पतंगाची मादी आहे आणि ती भरपूर अंडी घालत आहे. जे शेकडो अंडी 100, 200, 300 असं शेकडो अंडी ती घालते आणि ती अंडी अगदी बारीक असतात. तुम्ही खसखस बघितलं असणार त्याची एवढी ती छोटी 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 अंडी असतात आणि ती एकमेकांना चिकटून बसलेली असतात. अशी शेकडो अंडी काय करत असते ती रेशीम पतंगाची मादी घालत असते. मग त्यानंतर ती अंडी काय करतात तर ती अंडी एका कापडावर किंवा एका कागदावर ती अंडी सगळी एकत्रित केली जातात आणि ती शेतकऱ्यांना विकली जातात. ती जी रेशीम पतंगाच्या मादीनं घातलेली जी अंडी आहेत ती शेतकऱ्यांना विकली जातात. मग शेतकरी काय करतात तर ती अंडी घेऊन जाऊन एका विशिष्ट तापमानामध्ये ती ठेवून देतात आणि विशिष्ट तापमानाला ती अंडी उबवली जातात. त्यानंतर चौथा जो आहे तो म्हणजे मग नंतरला काय करतात ती अंडी उबवल्यानंतर त्याच्यातून बारीक बारीक रेशमी किडे बाहेर पडतात. अगदी बारीक मोठी अळी जी असते त्या पद्धतीने ते रेशमी किडे छोटे छोटे त्या छोट्याशा अंड्यातून बाहेर पडलेले असतात. मग ते सगळे रेशमी किडे काय करतात शेतकरी तर लाकडाचे बांबूचे मोठे मोठे ट्रे तयार करतात आणि त्याच्यामध्ये मलबेरीची पानं म्हणजे तुतीच्या झाडाची पानं तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे. तुतीचं झाड दिसत आहे बघा आणि लाल रंगाचे ते तुती म्हणजे ते खाण्यासाठी पण आपणही खाल्लेलं आहोत. ते पिकल्यानंतर असे काळ्या रंगाचे होतात आणि ते तुतीचं झाड जे आहे त्याची पानं कट करून ते काय करतात त्या ट्रेमध्ये भरून ठेवतात आणि त्या ट्रेमध्ये काय करतात तर ही भरपूर अशी रेशीम किडे जे होते अंड्यातून उगवलेले जे रेशीम किडे आहेत ते त्या तुतीच्या पानामध्ये त्या ट्रेमध्ये सोडून देतात. तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे की भरपूर असे रेशीम किडे त्या ट्रेमध्ये सोडलेले आहेत. मग हे रेशीम किडे काय करतात तर हे रेशीम किडे 10, 15, 20, 25, 30 दिवसापर्यंत ते रेशीम किडे काय करतात भरपूर असं ते मलबेरीची पानं जी आहेत किंवा तुतीची पानं जी आहेत ती खातात आणि खाऊन ती काय होतात मोठे होतात.
बघा, आहार घेतल्यानंतर आहार हा पाठ तुम्ही सुद्धा शिकला आहात, होय की नाही? आहार खाल्ल्यानंतर त्यांना सुद्धा काय मिळते? शक्ती मिळते. आणि ती काय करतात? रेशीम किडे भरपूर असं एक महिन्यापर्यंतच्या कालावधीपर्यंत, 25 दिवस किंवा 30 दिवसांच्या कालावधीपर्यंत ते काय करत असतात? ते तुतीची पानं खाण्याचं काम करत असतात. मग ते खाऊन खाऊन काय होतात? ती मोठी होतात, जाड होतात आणि अशा प्रकारे 25-30 दिवसानंतर ते काय होतात? एक मोठा रेशीम किडा त्या ठिकाणी तयार होतो आणि मोठा रेशीम किडा तयार झाल्यानंतर तो त्याचं खाणं बंद करतो. बघा, सलग 25 ते 30 दिवस तो मलबेरीची पानं खाऊन झाल्यानंतर तो काय करतो? तर त्याचं खाणं पूर्णपणे बंद करतो. मग बंद करून काय करतो बरं? आपण आत्ताच मागं त्याचा जीवन इतिहास बघितला. त्याच्यामध्ये तो काय करत होता? मोठा झाल्यानंतर तो त्याच्या तोंडातून एक द्रव बाहेर सोडत होता, त्याच्या तोंडातून एक तंतू बाहेर सोडत होता. ते काम तो काय करणार आहे? आता तो ते काम करत असतो. त्याच्या तोंडातून एक काय होतो? एक तंतू बाहेर निघण्याची क्रिया त्या ठिकाणी सुरू होते आणि तो काय करतो? इंग्रजी 8 या अक्षराप्रमाणे आपलं डोकं सतत हलवत असतो आणि त्याच्यानुसार त्याच्या शरीराभोवती एक जाळं तो विणू लागतो. आपण घरामध्ये जाळं बघितलं की नाही? कोष्टी या कीटकाचं जसं जाळं घरामध्ये आपल्या दिसून येतं, त्या पद्धतीनं तो स्वतः भोवती काय करत असतो? रेशीम किडा तर जाळं विणण्याचं कार्य सुरू करतो. मग असं जाळं विणतो भरपूर असं जाळं विणतो आणि तो जो तंतू बाहेर पडलेला, त्याच्या तोंडातून जो बाहेर पडलेला तंतू आहे तोच त्याच्या शरीराभोवती तो काय करतो? गुरफटून घेतो आणि गुरफटून घेतल्यानंतर त्या ठिकाणी ते काय होतंय? त्याचा कोश तयार होतो. बघा, चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे, पहिल्या चित्रामध्ये काय आहे? रेशीम किडा आतमध्ये आहे आणि तो बाजूनी काय करत आहे? जाळं विणत आहे. मग दुसऱ्या चित्रामध्ये काय आहे? तर त्याचे कोश त्या ठिकाणी चिकटलेले आपल्याला दिसत आहे. मग शेतकरी काय करतात? तर त्या बांबूनी बनवलेल्या ट्रेमध्ये काही डहाळ्या झाडांच्या किंवा खुंटाळ्या तिथं ट्रेमध्ये सेट केलेल्या असतात, बसवलेले असतात. मग त्या डहाळ्यांना किंवा खुंटाळ्यांना हे जे कोश आहेत हे कोश चिकटतात. मग हे कोश त्या डहाळ्यांना खुंटाळ्यांना चिकटून त्या ठिकाणीच ते राहतात. मग या कोशाच्या आतमध्ये काय होते? तो रेशीम किडा अडकलेला असतो. मग त्या कोशाच्या आतमध्येच त्याची पुढची जी अवस्था आहे रेशीम पतंग बनण्याची, ती अवस्था त्या कोशाच्या आतमध्ये चालू राहते आणि नंतरला तो काय करतो? हळूच त्या कोशातून बाहेर पडतो आणि रेशीम पतंगाची मादी किंवा रेशीम पतंगाचा नर या रूपामध्ये तो काय होतो? त्या कोशातून बाहेर पडतो. मग त्या कोशातून तो बाहेर पडतो आणि त्यानंतर अशा प्रकारे काय होते? परत ती रेशीम पतंगाची मादी जी आहे ती परत अंडी घालते. त्यानंतर परत ती उगवली जातात, त्यातून परत रेशीम किडे तयार होतात आणि परत कोश तयार होतो आणि परत मादी. अशा प्रकारे हे काय आहे? ही सायकल चालू राहते. ही जी सर्कल आहे हे चालू असते आणि अशाच प्रकारे रेशीम पतंगाची निवस केली जाते. मग भरपूर शेतकरी जे आहेत हा एक व्यवसाय म्हणून काय करतात? तर रेशीम उद्योग म्हणून अशा प्रकारे रेशीम पतंगाच्या किड्यांची जोपासना करून त्यांचं संगोपन करून त्यांच्यापासून रेशीम मिळवण्याचं कार्य करत असतात. आता आपल्याला पुढे बघायचं आहे, हे जे रेशीम तंतू आहेत याच्यापासून म्हणजे रेशीम कोशापासून कशा प्रकारे रेशीम मिळवली जाते. जे कोश तयार केलेले आहेत रेशीम किडे जे आहेत त्यांनी जे कोश तयार केलेले आहेत त्याच्यापासून रेशीम धागा कसा बनवला जातो ते आपल्याला पाहायचं आहे. त्यातील पहिला टप्पा आहे रेशीम तंतू मिळवण्यासाठी कोशांचा ढीग वापरला जातो. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा, भरपूर असे कोश काय केलेले आहेत? संग्रहित केलेले आहेत किंवा शेतकऱ्यांच्याकडे जाऊन काय करतात? भरपूर कोश एकत्रित केले जातात आणि ते कोश कारखान्यामध्ये घेऊन येऊन ते काय करतात? त्यांचा ढीग या ठिकाणी वापरला जातो. त्यानंतर
दुसरं आहे ते जे कोश आहेत त्या कोशांना पुन्हा ठेवतात किंवा उकळतात किंवा वाफ देतात. ते जे कोश आहेत त्या कोशांना काय केलेलं आहे, उन्हात ठेवलेलं आहे किंवा गरम पाण्यामध्ये ते कोश घातले जातात किंवा त्यांना वाफ देऊन त्या कोशापासून तंतू मिळवले जातात. बघा दुसऱ्या तुम्हाला या पुढील चित्रामध्ये दिसत आहे की रेशीम तंतू वेगळे केले जाताना तुम्हाला दिसत आहे. त्याचबरोबर चौथा आहे कोशापासून निघणारे जे तंतू आहेत ते एकत्रित करून त्यापासून धागा बनविला जातो. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की चित्रामध्ये ते जे कोश आहेत त्या कोशापासून रेशीमचे जे तंतू आहेत ते तंतू मिळवले जातात आणि ते तंतू एकत्रित करून त्याचा धागा बनवला जातो. अशा प्रकारे काय केले जातात, कोशापासून रेशीम बनवली जाते किंवा कोशापासून रेशीम धागे मिळवले जातात. आता आपण पुढे पाहायचं आहे रेशीमचा रीळ. रेशीमचा रीळ कशाला म्हटलेला आहे, तर हे जे कोशापासून निघणारे तंतू आहेत ते एकत्र करून रेशीम धागा बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला रेशीमचा रीळ असे म्हटलेले आहे. बघा चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की रेशीमचे ते असे बंडल करून ठेवलेले आहेत, त्यालाच रेशीमचा रीळ असे म्हटलेलं आहे. कोशापासून निघणारे तंतू जे आहेत ते एकत्रित करून त्याचा रेशीम धागा बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेलाच रेशीमचा रीळ असे म्हटलेलं आहे. बघा विद्यार्थ्यांनो तुम्हाला हा भाग समजला असेल. रेशीम किड्यांचा जीवन इतिहास, त्याचबरोबर रेशीम किड्यांची निकस आणि रेशीमची प्रक्रिया, रेशीम तयार करण्याची प्रक्रिया. या पाठावर किंवा या भागावर आपण आता प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला आहे रेशीम कोणाकडून मिळते. बघा रेशीम आपल्याला कोणाकडून मिळते, तर रेशीम ही रेशीम किड्यांकडून मिळते. प्रश्न दुसरा आहे रेशीम किडे काय खातात, तर रेशीम किडे जे आहेत हे मलबेरीची पाने खातात किंवा तुतीची पाने खातात. प्रश्न तिसरा आहे रेशीम किड्यांचे संगोपन म्हणजे काय. रेशीम किड्यांचे संगोपन म्हणजे रेशीम किड्यांची जोपासना करून त्यांच्यापासून रेशीम मिळविणे ही जी प्रक्रिया आहे यालाच रेशीम किड्यांचे संगोपन असे म्हणतात. प्रश्न चौथा आहे रेशीम धागे कशापासून बनतात, तर रेशीम धागे जे आहेत हे प्रोटीन पासून बनतात. प्रश्न पाचवा आहे रेशीमचे प्रकार सांगा. बघा रेशीमचे प्रकार आपण आज शिकलो आहोत. टसार रेशीम, मुगा रेशीम आणि कोसा रेशीम हे काय आहेत, रेशीमचे प्रकार आहेत. त्यानंतर या भागावरचा जे योजना कार्य आहे ते आहे, पहिलं योजना कार्य आहे तुमच्यासाठी की वेगवेगळ्या रेशमी कापडांचे तुकडे तुमच्या वहीमध्ये चिकटवा. त्यानंतर दुसरं आहे आपल्या राज्यात रेशीम उत्पादन कोणकोणत्या जिल्ह्यात केले जाते यांची यादी करा. तिसरा उपक्रम आहे रेशीम पतंगाचा जीवन इतिहास चित्राच्या सहाय्याने तुमच्या वहीत दर्शवा व माहिती लिहा. बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा जो भाग आहे तो नक्कीच समजला असेल असे मी गृहीत धरते आणि आजचा हा जो भाग आहे या ठिकाणी संपवते. धन्यवाद.